भारतातून कॅनडाला जाण्यासाठी अनेक लोक एक बेकायदेशीर मार्ग निवडतात, ज्याला डंकी रूट म्हटलं जातं. हा संपूर्ण खेळ एजंटांच्या माध्यमातून चालतो. सर्वात आधी एजंट लोकांना विमानाने भारताबाहेर पाठवतो. बहुतेक वेळा त्यांचं पहिलं ठिकाण असतं थायलंड, कारण तिथला टुरिस्ट व्हिसा तुलनेने सहज मिळतो आणि विमानतळावर फारसा संशयही येत नाही. थायलंडमध्ये पोहोचताच एजंट त्यांचे पासपोर्ट स्वतःकडे घेतो. त्यानंतर पुढची फ्लाईट असते ब्राझीलसाठी. ब्राझील पर्यंतचा प्रवास कायदेशीर असतो, पण तिथून पुढे सुरू होतो बेकायदेशीर प्रवास. ब्राझीलमधून लोकांना बस आणि ट्रकमधून कोलंबियामध्ये नेलं जातं. त्यानंतर सुरू होतो सर्वात धोकादायक टप्पा, डेरियन गॅप. सुमारे 100 किलोमीटरचा हा घनदाट आणि अत्यंत धोकादायक जंगलाचा भाग आहे. या जंगलात ना रस्ते आहेत, ना वाहनं जाऊ शकतात. फक्त दलदलीची जमीन, उंच डोंगर आणि अनेक जंगली प्राणी. तरीही मजबुरीमुळे लोक अनेक दिवस पायी हा प्रवास करतात. दुर्दैवानं अनेक जण या जंगलातच आपला जीव गमावतात. जे लोक हा जंगलाचा टप्पा पार करतात त्यांना पुन्हा बस आणि ट्रकमधून पनामा, कोस्टारिका, निकाराग्वा, होंडुरास, ग्वाटेमाला मार्गे मेक्सिकोमध्ये नेलं जातं. त्यानंतर मेक्सिकोमधून रात्रीच्या अंधारात बेकायदेशीरपणे आधी अमेरिकेची सीमा ओलांडली जाते आणि मग ट्रकमधून कॅनडाची सीमा देखील बेकायदेशीरपणे पार केली जाते. याच संपूर्ण बेकायदेशीर मार्गाला डंकी रूट म्हणतात. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.